नमस्कार, मी कीर्ती मनीष सुर्वे, वडोदरा, गुजरात येथून बोलत आहे. मी न्यूमरोलॉजिस्ट आणि ॲस्ट्रोवास्तू कन्सल्टंट आहे. गेल्या 3 वर्षापासून मी श्री ॲस्ट्रोवास्तूशी जोडल्या गेली आहे. श्री ॲस्ट्रोवास्तूच्या पंडितजींकडून नक्षत्रज्ञान, पंचांग आणि अर्घमार्तंड असे कितीतरी कोर्सेस मी केले आहेत आणि त्यातल्या त्या दिव्य ज्ञानामुळे मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात, माझ्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये तसेच आमच्या समाजामध्ये खूप लोकांची मदत करू शकले आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार मित्रांनो, आमचे जे इंडियाच्या बाहेरचे क्लायंट आहेत त्यांना पण एवढा सुंदर रिझल्ट मिळतो आहे आणि कुठचंही महागडं रत्न घालायचं नाही आहे किंवा कुठचंही अवघड अशी पूजा, शांती, होम हवन नाही करायचं आहे. खूप साध्या साध्या उपायाने, पंचांगाच्या एकदम सटीक अशा उपायाने आपण जातकाची मदत करू शकतो. मला ह्या गोष्टीचाच खूप शल्य वाटतं की खूप मोठे मोठे ज्योतिषी, खूप विद्वान ज्योतिषी पण पंचांगाचं ज्ञान नसल्यामुळे त्यांच्या क्लायंटला खूप महागडे उपाय देतात आणि असे महागडे उपाय करूनसुद्धा क्लायंट जिथल्या तिथेच त्याच अंधारात चाचपडत असतो आणि त्याला रिझल्ट मिळत नसतो. तर मी सर्व ज्योतिषांना प्रश्न विचारू इच्छिते की तुम्हाला माहिती आहे का, तुमचा योगी कोण आहे? कोण आहे तुमचा सूक्ष्म योगी? करण कुठचं आहे? कोण कर्णाधिपती आहे? आणि ह्यांची अशी कशा रीतीने आपल्याला पूजा करायची असते? काय ते छोटे छोटे उपाय करायचे असतात ज्याने आपल्या आयुष्यात, जातकाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल येतो. अगदी गतजन्माचे पाप पण कमी व्हायला सुरुवात होते. हो, हे खूप सुंदर निवारण आहे आणि हे असं सूक्ष्म ज्ञान श्री आदिगुरु शंकराचार्यांचं ज्ञान आपल्याला पंचांग रहस्यम या कोर्समध्ये मिळतं. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर अशी आमच्याकडे कितीतरी उदाहरणं आहेत. आम्ही श्री ॲस्ट्रोवास्तूचे ज्योतिषी खूप सगळ्या जातकांची मदत करत असतो. सांगायचं झालंच तर एक दंपतीच्या आयुष्यात लग्नाला 17 वर्ष होऊन गेली होती आणि संतान सुख नव्हतं. ह्याच श्री ॲस्ट्रोवास्तूच्या पंचांगच्या उपायाने त्यांना संतती तर झालीच आणि ती संतती खूप चांगल्या रीतीने आज वाढत आहे. तर असे कितीतरी आपण सक्सेस स्टोरीज आहेत. दुसरं बोलायचं झालं तर एक संततीला काही कारणाने डॉक्टरनी गर्भपाताचा सल्ला दिला होता. त्या क्लायंटला आमच्या ॲस्ट्रोवास्तूच्या उपायाने, पंचांगच्या उपायाने खूप उत्तम रीतीने संतान तर झालंच, पण तो मुलगा आज इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे. तर असं म्हणजे ज्याच्या डॉक्टरांनी हात टेकलेत अशा ठिकाणी पण हे पंचांगाचे उपाय खूप सटीक काम करतात. तर हे असं दिव्य ज्ञान आज आपल्या ज्योतिषांकडे नाही आहे, त्याचं मला खरंच खूप शल्य वाटतं. तुम्हाला माहिती असेल तर आपला भारत हा सोन्याची चिडिया होता. तो सोन्याची चिडिया का होता तुम्हाला माहिती आहे का? कारण त्यावेळी घरोघरी पंचांग वाचल्या जायचं. घरोघरी प्रत्येक माणसाला, अगदी तो ज्योतिषी असो अथवा नसो, त्याला ह्या ज्योतिषशास्त्राचं ज्ञान होतं. त्याला माहिती होतं कोणत्या नक्षत्रावर काय करायचं, कोणत्या योगाचा उपयोग कशा रीतीने करायचा आणि पंचांगाचा उपयोग केल्यामुळे घरोघरी सुख समृद्धी होती, सोने की चिडिया. पण मधल्या काही काळात काही विधर्मी आणि बाहेरच्या लोकांमुळे हे ज्ञान लुप्त झालं आणि ह्या ज्ञानापासून आज सगळेच वंचित राहिले आहे. पण श्री आदिगुरूंच्या कृपेने हे ज्ञान आज पंडितजींकडे आहे आणि SSCVचे पंडितजी ही सेवा करतात आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप सूक्ष्म रीतीने ते हे ज्ञान शिकवतात आहे आणि त्या ज्ञानाच्या उपयोगाने आम्ही खूप सगळ्या लोकांची मदत करू शकत आहोत. सर्वात पहिले तर आम्ही आमचं आयुष्य सोनेरी बनवतो आहे. आपल्या फॅमिलीचं, समाजाचं तुम्ही भलं करू शकता. मी सर्वच ज्योतिषांना, खास तर पहिले मी सर्व ज्योतिषांना आवाहन करेल की तुम्ही या ॲस्ट्रोवास्तूशी जुळा आणि पंचांग रहस्यम जो आहे तो अगदी आवर्जून शिका. खूप गरजेचं आहे. ही जननी आहे आपल्या ज्योतिषशास्त्राची आणि हे श्रुतीस्मृतीचं दिव्य ज्ञान प्रत्येक ज्योतिषाकडे असायलाच हवं. एवढं बोलून मी माझं मत संपवते. धन्यवाद.